हे सगळं प्रकरण लावून धरलंय तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने धस यांनी लावून धरलेली आहे। कालच धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती, मात्र अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याचं समोर आलंय। त्यातच आज सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने आता उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत। सरपंच हत्या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे। संजय राऊतांनी फडणवीस, शिंदे, अजित पवारांचा एक फोटो पोस्ट केलेला आहे। या फोटो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड देखील पाहायला मिळत आहेत। का सगळे फ्रेममध्ये एकत्र असा सवाल आता राऊतांनी पोस्टमध्ये केला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का असा सवाल देखील राऊतांनी विचारला आहे। बघा राऊतांचं ट्विट आपण पुन्हा पाहूया। आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, का फ्रेममध्ये सगळे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का। मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत। ग्रामस्थ म्हणतायत, सरकारला जमत नसेल तर गावाला लाकडं पाठवून द्या, आम्ही सगळे जाळून घेतो, असं देखील कराड सुटून आल्यावर